BTV न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। आंबोरा भंडारा जिल्ह्यातील आणि नागपूर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। इथे लोक धार्मिक पर्यटनाकरिता येतच असतात आणि त्याचबरोबर हे नवीन पूल बनल्यामुळे इथे लोक पुलाचा आनंद घेण्यासाठी पण इथे येत असतात। त्यामुळे या आजूबाजूच्या जमिनीला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे। हे आहे नागपूरकडून येणारा रोड आणि हा आहे भंडारा जिल्ह्याकडून येणारा रोड। तर बघू शकता आपण कशा प्रकारे या पुलामुळे या जो धार्मिक स्थळाला आहे खूपच महत्त्व प्राप्त झालं आहे आणि याच्या आजूबाजूची जी जमीन आहे त्याला पण खूपच महत्त्व प्राप्त झालं आहे आणि त्यामुळे या जमिनीच्या किमती फार वाढल्या आहेत आणि लोक इथे जमीन खरेदी करत आहेत। तर आता आपण भंडारा जिल्ह्याकडून याने जो म्हणजे भंडारा शहराकडून आपण आंबोराचा जो रोड आहे तिकडे जाऊया। तर आपण हा पाहू शकता की हा पहिला गाव आहे आणि पहिला गावामधूनच उजव्या साईडला आपल्याला आंबोऱ्याचा रस्ता लागतो। तर आता आपण आंबोऱ्याच्या रस्त्यावर आहोत आणि आता आंबोऱ्याकडे जात आहोत। तर आंबोरा जो भंडारा मार्गे जातो या रोडवर खूपच महत्त्व प्राप्त झालं आहे या रोडला, कारण या रोडवर जे जमिनी आहेत त्याला व्यावसायिक महत्त्व प्राप्त झालं आहे। या रोडवर जे खराब रस्ता होता तर तो पण कसा सिमेंट रस्ता बनलेला आहे, त्यामुळे इथून जाणाऱ्या लोकांना खूपच सुविधा प्राप्त झाली आहे। अरे हे तर लेआउट दिसत आहे, तर बघू शकता इथे लेआउट पण बनलेलं आहे। समृद्धी नगर हे लेआउट छोटासा लेआउट आपण बघू शकता कशा प्रकारे हे रोडाच्या बाजूलाच बनलेला आहे। आणि या पहिले तुम्हाला सांगितलं आहे की या आंबोऱ्याचा जो पूल आहे त्याच्यामुळे या रोडावरील जे जमिनी आहेत त्याला किती महत्त्व प्राप्त झालेले आहे। तर हे बघू शकता समृद्धी नगर जे लेआउट बनलेलं आहे। तर आपण जर तुम्हाला योग्य गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या लेआउटमध्ये करू शकता। या जो लेआउटवर जी जमीन आहे रोडाच्या बाजूला, तर इथे पाहू शकता की कशा प्रकारे हे रोडाच्या बाजूलाच आहे आंबोरा रोडवर आणि त्यामुळे बिझनेसकरिता अगदी योग्य जमीन आहे, योग्य लोकेशनवर आहे आणि एकदम स्वस्त दरात आहे आणि NATP सँक्शनसुद्धा झालेलं आहे। त्यामुळे या जमिनीला चांगलंच महत्त्व प्राप्त झालं आहे, कारण इथे व्यवसायाकरिता, घराकरिता, रेस्टॉरंटकरिता किंवा याचे व्यावसायिक तुम्ही उपयोगाकरिता चांगल्या पद्धतीने या जमिनीचा उपयोग होऊ शकतो। जर तुम्हाला इथे प्लॉट विकत घ्यायचं असेल तर बोर्डवर दिलेल्या प्रमाणे ज्यांची नावे आहेत त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता आणि जर तुम्ही इथे जमीन घ्यायचा विचार केला असेल तर तुम्ही इथे जमीन विकत घेऊ शकता। तर अशा प्रकारे पाहू शकता की कशा प्रकारे हे रोडवरच लेआउट बनलेलं आहे। तर अशा प्रकारे इथे जे आंबोऱ्याच्या बाजूला जी जमिनी आहेत त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर आता आपण जाऊया आंबोरा पूलवर। तर हा भंडारा मार्ग आहे आणि या भंडारा मार्गावरून आपण आंबोऱ्याला पोहोचलो आहे। तर बघू शकता कशा प्रकारे किती सुंदर पूल बनलेला आहे हा, आणि संध्याकाळी लाइटिंग होते तर इथे खूपच सुंदर दृश्य इथलं दिसते। लोक जे भंडारा जिल्ह्यातील आणि नागपूर जिल्ह्यातील लोक आहेत ते संध्याकाळी इथे लाइटिंग बघायला आणि या नदीचा आनंद घ्यायला इथे लोक येत असतात। तर पाहू शकता कशा प्रकारे हा पूल बनलेला आहे। या पुलाची जी बांधणी आहे ती याला दोर पूल म्हणतात, म्हणजे झुला पूल। तर पाहू शकता किती सुंदर पूल बनलेला आहे हा आणि कशा प्रकारे हा पूल दिसत आहे। इथे तुम्हाला जी स्काय गॅलरी आहे ती पण आहे इथे। तर स्काय गॅलरीवर जाऊन
तुम्ही तिथे रेस्टॉरंटचा पण आनंद घेऊ शकता आणि वरून खालील दृश्य कसं दिसते ते पण पाहू शकता आणि तिथे जे स्कायवॉक असते ते पण छोट्या प्रमाणात करू शकता तुम्ही। तर हा पूल जो बनलेला आहे, या पूलला बनायला चांगलाच वेळ लागलेला आहे आणि जेव्हा याचं उद्घाटन झालं तेव्हापासून इथे जो आंभोराचा जो क्षेत्र आहे त्याला धार्मिक पर्यटनासोबतच या पुलाचे आकर्षणसुद्धा लोकांमध्ये खूप आहे आणि या पुलाचा आनंद घेण्याकरिताच लोक संध्याकाळी 4 वाजेपासून इथे येत असतात आणि रात्रीच्या मजा इथे घेत असतात। तर अशा प्रकारे हा जो पूल आहे आंभोऱ्याचा पूल, हा पूर्ण भंडारा जिल्ह्यातच नाही आणि नागपूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण विदर्भामध्ये प्रसिद्ध होत आहे आणि इथे दूरदूरचे पर्यटन इकडे नागपूरकडे किंवा भंडाऱ्याकडे आले तर इथे जरूर येतात आणि इथला आनंद घेतात। तर आपण पाहू शकता की कशा प्रकारे हा जो पूल आहे, पुलाकडे हा जो आपण आता जात आहोत हा नागपूरकडे जाणारा रस्ता आहे आणि या नागपूरकडे जे जाणारा रस्ता याच्या आजूबाजूच्या जमिनीला सुद्धा महत्त्व प्राप्त झालं आहे। तर हा पाहू शकता कशा प्रकारे हा जो रस्ता आहे, तर या रस्त्याबरोबरच जो आजूबाजूचे दृश्य आहे ते किती सुंदर दृश्य आहे ते पाहू शकता आणि किती आकर्षक आहे। तर हा नागपूर रोड आहे आणि जो नागपूरकडून आंभोऱ्याकडे येणारा रस्ता आहे तर हा पण किती आकर्षक बनलेला आहे आणि आजूबाजूचे दृश्य किती आकर्षक आहे तर हे पाहू शकता। तर आता जो आंभोऱ्याचा जो परिसर आहे, जो धार्मिक परिसर आहे, तर त्याकडे जाणारा मार्ग जो आहे तो किती सुंदर आहे आणि किती महत्त्व प्राप्त झालं आहे या पुलामुळे आणि या धार्मिक स्थळाला जो पूल बनलेला आहे त्यामुळे इथे पर्यटकांची संख्या खूपच वाढलेली आहे आणि जे गुंतवणूकदार आहेत ते सुद्धा याच्या आजूबाजूला जमिनीमध्ये गुंतवणूक करीत आहेत। तर भंडारा रोडवर कशा प्रकारे इथे गुंतवणूक वाढलेली आहे आणि इथे लेआउट्स पडलेले आहेत, तर आपण समृद्धी नगर जे लेआउट बनलेलं आहे NATP प्लॉट आहे आणि स्वस्त दरात मिळत आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या जमिनीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर हा अशा प्रकारे आंभोऱ्याचं महत्त्व वाढत आहे आणि आंभोऱ्याला जे जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे ते या पुलामुळे सुद्धा महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि इथे पर्यटकांची संख्या खूपच वाढलेली आहे। धार्मिक पर्यटन आणि जे पुलामुळे जे आकर्षणातून निर्माण झालेलं पर्यटन आहे लोकांमध्ये ते पण खूपच वाढलेलं आहे। तर अशा प्रकारे हे आंभोरा जो आहे त्याला आणि त्याच्या आजूबाजूच्या जमिनीला महत्त्व प्राप्त झालं आहे। तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवावे आणि आपण जर BD न्यूज हिंदी भंडारा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळू शकेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा। BD न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल, हमारे चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब कीजिए।